वापरायचं, कुठे वापरायचं, कसं वापरायचं हे माहित असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर राईट इन्फॉर्मेशन राईट व्यक्तीपर्यंत जाणं गरजेचं आहे. जर त्यात काही चूक झाली तुमचं पीक पूर्ण जळू शकतं आणि फार्मर क्लेम करून सगळ्यांना त्रास होईल, तुम्हाला आम्हाला तो सगळ्यांना त्रास होऊ शकतो. तर त्या सगळ्यातून आपण जाऊ नये याकरता हे ट्रेनिंग आपण इथे देत आहोत. तर सिंडिकाचे महत्वाचे फायदे काय आहेत? तर सिंडिका मध्ये 3 घटक आहेत. तर 3 घटक 3 वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. त्यांची काम करण्याची 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. हे पहिलं. दुसरं जलद नियंत्रण आहे. तिसरं जास्त काळ नियंत्रण आहे. चौथं हे आपल्याकडे किती प्रकारची तण असतात शेतामध्ये? कोणती 3 प्रकारची? रुंद, अरुंद, जास्त काळ राहणारी. बरोबर. तर रुंद पानाची तण, अरुंद म्हणजे गवती तण आणि जास्त काळ म्हणजे लवाळा वर्गीय जी असतात, गाठ वर्गीय ती पिकं. तर या तिन्ही तणांवर सिंडिका काम करतं. म्हणजे एक औषध सगळी तण जाणार म्हणून आपण म्हणतो फक्त एकच पुरेसे आहे. ठीक आहे. नंतर जमिनीमध्ये शिल्लक राहणारी क्रिया आहे याची, त्याच्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ नियंत्रण देतं. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या ऊसाच्या पिकाला पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारची पिकाला हानी होत नाही. तर हे 3 प्रकारे कसं काम करतं? तर पहिलं काय करतं की तणांमध्ये पेशींची एकदम जलद वाढ करते आणि ब्लॉकेज क्रिएट करतं, त्यामुळे तण तिथे मरून जातं. दुसरी पद्धती आहे प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे त्याला प्रतिबंधित करतं आणि जेवण बनवण्याची प्रक्रिया थांबवतं, त्याच्यामुळे भूकमारीने तण मरतं. तिसरं जे आहे अमिनो आम्ल, वलाईन ही जी अमिनो ऍसिड्स आहेत त्याचं प्रोडक्शन थांबवतं. ते प्रोडक्शन थांबवल्यामुळे जे जरुरी प्रक्रिया फुलाच्या किंवा फळाच्या रूपांतरणाच्या त्यावेळेस त्याच्यावर ताण निर्माण होतो आणि तण तुमचं पूर्णपणे नियंत्रित होतं. तर कोणत्या पिकासाठी, कोणत्या तणांसाठी आणि मात्रा किती? तर हे जे आहे आपल्याकडे मेजर तण कोणकोणती आहेत? याच्यापैकी मेजर तण कोणकोणती आहेत आपल्याकडे? जे कंट्रोल करायला अवघड असं कोणतं आहे? हराळी, लवाळा, वाघनखी, अजून चिट्टा. बरोबर. तर याच्यामध्ये पेरा, गवत, पाखड, चिमांचारा, वाघनखी. तर वाघनखी कंट्रोल करायला अवघड आहे, तर सिंडिकाने वाघनखी अत्यंत चांगल्या प्रकारे नियंत्रित होते. तसंच तुम्ही ज्या प्रकारे म्हटलात की जे आहेत कुंजरू वगैरे गाजर गवताचा प्रॉब्लेम कसा आहे आपल्याकडे? काँग्रेस मोठ्या प्रमाणात आहे ना, ते सुद्धा याने चांगल्या प्रकारे नियंत्रित होतं. घोळ पण मोठ्या प्रमाणात येतो, तो पण आपल्याकडे आपल्या सिंडिकाने चांगल्या प्रकारे नियंत्रित होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं दुखणं आहे शेतकऱ्याचा आज लवाळा. बरोबर का? आवाज येत नाहीये मला. मग त्याच्यासाठी सिंडिका अत्यंत रामबाण आहे. लवाळा तुमचा कोणत्याही प्रकारचा लवाळा असू द्या, पूर्णपणे नियंत्रण. हा. तर याच्यामध्ये हे दोन्ही प्रकारचे लवाळा आपल्याकडे असतात का? कायमस्वरूपी नाही, कायमस्वरूपी नियंत्रित होत नाही. ठीक आहे. तसंच हराळी आणि चिमणचारा. हराळी मगाशी तुम्ही म्हटलं की हराळीचं प्रमाण जास्त आहे, बरोबर ना? तर हराळी आपल्या जर योग्य वेळी फवारणी केली, एकदम बारीक स्टेज असताना 2 ते 4 पानाची अवस्था, तर तुमची हराळी नियंत्रित होईल. परंतु थोडी जरी स्टेज पूर्ण वरती गेली आणि तुम्ही फवारणी केलेली असली तर त्याची पुनर्निर्मिती होईल, म्हणून त्याला आपण अपवादात्मक तण असं म्हटलेलं आहे. त्याची पुनर्उगवण होईल. त्याच्यानंतर जी सिंडिकाने नियंत्रित न होणारी तणे, मगाशी तुम्ही सांगितलं चिकटा म्हणाला ना कोणीतरी, चिकटा म्हणजे कोल्ह्याची शेप, ते कंट्रोल आपलं सिंडिका करत नाही. त्याच्यानंतर कोकोमा गवत, रोडबोलिया, जंगली वरई. आता मला याच्यामध्ये सांगा तुमच्याकडे कोकोमा गवत हे आढळतं का? नाहीये? नक्की? ओके. तर ते जे आहे ते ग्लायफोसेटने सुद्धा नियंत्रित होत नाही. कोणतंच औषध त्याच्यावर काम करत नाही आणि आपल्या सिंडिकाने नियंत्रित होत नाही. तर जंगली वरई, पॉलिपोगॉन, चिकटा आणि कोकोमा गवत ही 4 गवतं लक्षात ठेवायची. शेतकऱ्यांनी 4 गवतं सांगितलं तर सिंडिका द्यायचं नाही. आता आपली जी अंतर्गत संशोधन विभागाची एक टीम आहे, त्यांनी जवळपास आपण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश सगळ्या ठिकाणी ट्रायल्स केल्या. जवळपास 3500 डेमो केले
आणि ते 3.5 रिसर्च बेस्ड ट्रायल आणि रेग्युलर प्लॉट ट्रायल सुद्धा केल्या. तर त्याच्यामध्ये जे आमची संशोधनाच्या टीमने जे ऑब्झर्वेशन घेतले, निरीक्षण आहेत, तर त्याच्या बेसिसवर आपण त्यांना 5 अतिउत्तम कामगिरी, 4 उत्तम कामगिरी, 3 मध्यम कामगिरी, 1 ते 2 खराब कामगिरी अशी रेटिंग दिली होती. तर तुम्ही जर बघितलं ही जी रुंद पानांची तण आहेत तर मॅक्झिमम 5 अतिउत्तम कामगिरी आहे सिंडिकाची ह्या सगळ्या रुंद पानांच्या तणांवर. तसंच गवती पानांच्या तणावर सुद्धा खूप चांगली कामगिरी आहे. पण तुम्ही लवाळा वर्गावर आला, दिसलं खाली 4 4 4, तिथे उत्तम कामगिरी आहे. मगाशी तुम्ही म्हटलं ना पूर्णपणे, म्हणून आपण त्याला 4 देतो. कारण किती गाठी असतात लवाळ्याला? 7 पैकी किती गाठी आपण कंट्रोल करतो? तर 2 ते 3 गाठीपर्यंत सिंडिका लवाळ्याला नियंत्रित करतं. त्याच्यानंतर खालच्या गाठी तशाच राहतात आणि हे नियंत्रण तुम्हाला जवळपास 45 ते 50 दिवसापर्यंत राहतं. 45 ते 50 दिवसापर्यंत नियंत्रण राहिलं म्हणजे तुमचा ऊस मोठा होतो ना. त्याच्यामुळे त्याचं आणि तणांचं जेवणासाठी याच्यासाठी पाण्यासाठी कॉम्पिटिशन नसतं. त्याच्यामुळे तुमच्या ऊसाची वाढ जोमाने होते, बरोबर ना. तर त्यासाठी आपण लवाळ्याला 4 देतो. आता शिफारस आणि वापरण्याची पद्धत. शिफारशीसाठी पीक आहे ऊस. औषधाची मात्रा घ्यायची 1 किलोग्राम प्रति एकर. किती जाईल सिंडिका एकरी? 1 किलोग्राम. पाणी 200 लिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर फवारणीसाठी पाठीवरचा नॅपसॅक पंप. आपल्याकडे जनरल प्रॅक्टिस काय बॅटरीवरचा आहे की पाठीवरचा आहे की ट्रॅक्टर माउंटेड आहे? बॅटरी ना. किती लिटरचा पंप येतो? 16 लिटर. किती पंप घेतात एकरी? 10. म्हणजे साधारणतः 160 लिटर पाणी जातं, बरोबर. पाणी 160 लिटर असो, 200 लिटर असो, 225 लिटर असो, सिंडिका किती गेलं पाहिजे? 1 किलो. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर फवारणी करताना कट नोझल किंवा फ्लॅट पॅन नोझल वापरायचं. आता हा कट नोझल, फ्लॅट पॅन नोझल आणि हॉलोकॉन नोझल. हॉलोकॉन नोझल आपण का नाही सांगत? काय कारण? बरोबर. काय असतं की कोणत्याही प्रकार कीड किंवा रोग कुठे येतो? झाडाच्या पानांवर येतो, बरोबर. पानांवर किंवा पानाच्या खाली कीड असते. कीटक असतात ना, पांढरी माशी वगैरे, थ्रिप्स, आणि रोग पण पानांवर येतो. आपल्याला काय करायचं असतं? त्यावेळेस झाड वरतून कव्हर करायचं असतं, त्यावेळेस हॉलोकॉन नोझल. आणि ज्यावेळेस तणनाशक मारतो त्यावेळेस आपल्याला वरती कव्हर करायचं आहे काय? आपल्याला 2 सऱ्यांमधलं अंतर कव्हर करायचं, बरोबर ना. तर त्यावेळेस किती डिग्रीचा अँगल आला पाहिजे? 90 डिग्री. तर त्या 90 डिग्रीच्या अँगल साठी तुम्ही बघा दोन्ही साईडला अँगल दिसतात 90 डिग्रीचे. म्हणून कट नोझल किंवा फ्लॅट पॅन नोझल वापरायचा. हॉलोकॉन रिकमेंड करायचा नाही. ही काळजी घ्यायची. आणि सगळ्यात महत्वाचं तणांची अवस्था 2 ते 5 पानाच्या अवस्थेवर असल्यावर फवारणी सांगायची. बॅटरी स्प्रेयर दे आर युजिंग 16 लिटर फॉर 1 एकर 10 पंप. आणि नोझल जनरली कोणता यूज करतात? फ्लॅट पॅन, हॉलोकॉन ना. तर तेवढी एक आपल्याला लोकांना अवेअरनेस क्रिएट करायचं शेतकऱ्यामध्ये की हॉलोकॉन नोझल दे आर युजिंग जनरली सर. हॉलोकॉन, या दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. तर आपल्या सिंडिकाचे महत्वाचे सामर्थ्य, वीकनेस किंवा आपण जे म्हणतो दोष काय आहेत आणि त्यासाठी संधी काय आहेत. तर आपण सामर्थ्य मगाशी जी पहिली स्लाइड एक्सप्लेन केली की दीर्घकाळ नियंत्रण, उसाला पूर्णपणे सुरक्षित 3 प्रकारे काम करण्याची पद्धती, तसंच सगळ्या महत्वाच्या 3 प्रकारच्या तणांवर नियंत्रण, हे झालं सामर्थ्य. तर याच्यामध्ये दोष काय आहेत? आपल्याकडे आंतरपीक घेतलं जातं का? आंतरपीक काय असतं? मका, हरभरा, कांदे, अजून कोबी, फ्लावर घेतात ना. तर ज्या शेतात आंतरपीक घेतलं जातं तिथे सिंडिका द्यायचं नाही. जर सिंडिका दिलं तर आंतरपीक जळून जाणार. डेज किती? जमिनीमध्ये साधारणतः 5 महिने सिंडिका राहतं. त्याच्यामुळे तुम्हाला दीर्घकाळ नियंत्रण मिळतं. तर पुढची 5 महिने सिंडिका फवारणी त्यात तुम्ही कोणत्याही प्रकारचं आंतरपीक घेऊ शकत नाही. आता एक दुसरा प्रश्न आहे माझा, बऱ्याच वेळा आंतरपीक काढल्यानंतर फवारणी करतात का? होते ना. आंतरपीक काढल्यानंतर तुम्ही फवारणी करू शकता, ठीक आहे. पण लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर परत 4 ते 5 महिने कोणत्याही प्रकारचं आंतरपीक घेता येणार नाही आणि घ्यायचंही नाही. आणि आपल्याकडे आंतरपीक किती टक्के आहे? 100 एकर ऊस असेल त्याच्यापैकी किती एकर ऊसामध्ये आंतरपीक होतं? ऍव्हरेज 25% धरूया. काही ठिकाणी जास्त असू शकतं, काही ठिकाणी पण
सरासरी 25%, बरोबर, 25%. आता याच्यामध्ये संधी काय आहे? आता मगाशी सर राजा सरांनी एक्सप्लेन केलं, लेबर शॉर्टेज सगळ्यात महत्वाची समस्या आहे. आणि सकाळी लेबर आला तरी तो 11 वाजता बांधावर येतो, 1:30 वाजता जेवायला जातो आणि 5 वाजता घरी जायचं असतं. ही सगळ्यात मोठी आजचं दुखणं आहे सगळ्यांचं, बरोबर आहे की नाही? आहे ना? नाहीये, मला वाटतं लवकर येतात का तुमच्याकडे लेबर? नाही ना? हा, मग ते दुखणं आहे ना. मग त्या दुखण्यासाठी तसं दुसरं आता MSP जी आहे ऊसाची ती वाढते आहे. इथेनॉल प्रोडक्शनकडे गव्हर्नमेंट पॉलिसी फोकस करत आहे. त्या सगळ्यामुळे फायनली काय होणार आहे? तुमचं ऊसाचं एकरेज वाढणार आहे, लागवडी वाढणार आहे. हे सगळ्यात महत्वाची संधी आपल्यासाठी. जेवढं ऊसाचं क्षेत्र वाढेल तेवढं आपल्याला सिंडिकासाठी क्षेत्र अवेलेबल असेल. आता काय करावे आणि काय नाही करावे, महत्वाची गोष्ट की आपण सिंडिका ज्यावेळेस रिकमेंड करतो त्यावेळेस कोणत्या काळजी घ्यायच्या, आणि हे काळजी मध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचं पाणी स्वच्छ हवं. जर तू इकडे नॉर्मली पाणी कसं नदीचं वापरतात, विहिरीचं वापरतात की कॅनलचं आहे? विहिरीचं ना. हा, तर लक्षात ठेवायचं विहिरीच्या पाण्यात जसं आपण जर नदीचं वगैरे वापरत असेल क्षाराचं प्रमाण असतं, किंवा बोरचं वापरत असेल त्यात अधिक क्षार असतात. तर ती काळजी घ्यायची की ते पीएच निंबू वगैरे पिऊन, किंवा पीएचचे आजकाल औषधं मिळतात पीएच मेंटेन करायला, तर पीएच मेंटेन करायचा आणि मग फवारणी करायची. 200 लिटर एकरी किंवा 500 लिटर हेक्टरी पाणी गेलं पाहिजे. सिंडिका 1 किलो प्रति एकरी गेलं पाहिजे, जी अचूक मात्रा. त्याच्यानंतर फवारणीसाठी फ्लॅट पॅक कट नोझल. तसंच जमीन ओली, आपण जमीन एकदम राईट स्टेज कोणती म्हणतो फवारणीची? आपल्याकडे काय आहे पद्धत? ओलावा. ओलावा कसा ओळखतो? बरोबर आहे म्हणून मूड धरतो. मूड धरल्यावर त्याचा गोळा घट्ट झाला तर आहे, बरोबर ना? किंवा आपण चालत असताना पायाचे ठसे उमटतात ना, त्यावेळेस आपण म्हणतो की वापसा कंडिशनवर आहे, आता फवारणीची योग्य वेळ, बरोबर. तर पुढचं काय करायचं नाही, ढगाळ वातावरण असेल, आता पाऊस पडतं दिसतो 15 ते 20 मिनिटात पाऊस पडणार आहे, त्यावेळेस फवारायचं नाही. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारायचं नाही, जेणेकरून जो फवारणार आहे त्याच्या श्वसन क्रियेला बाधा होऊ शकते. भरपूर सूर्यप्रकाश, हे सकाळी किंवा संध्याकाळी, दुपारी भरूनात फवारायचं नाही. आपल्याकडे हिवाळ्यात दव पडतं, त्यावेळेस सकाळी संध्याकाळी फवारायचं का? दव पडतं त्यावेळेस, तर त्यावेळेस 11 ते 12चा जो वेळ असतो हिवाळ्यामध्ये ती वेळ साधायची. त्याच्यानंतर आंतरपीक घेतलेल्या शेतात द्यायचं नाही. सिंडिकाचा वापर, आता जनरली इकडे प्रॅक्टिस आहे का कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत तणनाशक एकत्र करतात? नाही आहे ना. काही भागामध्ये ही प्रॅक्टिस आहे, म्हणून आम्ही स्पेशली सांगतो की तणनाशक जे आहे सिंडिका त्याच्यासोबत कोणतेही कीटकनाशक किंवा बुरशीनाशक द्यायचं नाही. त्याच्यानंतर खबरदारी काय, सिंडिका फवारणी नंतर जो पंप तुम्ही वापरता तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि मगच दुसऱ्या पिकासाठी दुसऱ्या औषधाला वापरायचा. तसंच आज सिंडिका आपल्याला काय करायचं, राईट सेट करायचंय, आपल्याला घाई करायची नाहीये. बिझनेस मोठा नकोय आम्हाला, आता मार्च पर्यंत प्रोडक्ट राईट सेट झाला पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याची जे रिझल्ट आहेत ते योग्य प्रकारे मिळाले पाहिजे. तर म्हणून ज्याच्याकडे 10 एकर क्षेत्र आहे त्याला पूर्ण 10 एकर साठी सिंडिका नाही द्यायचंय. किती एकर साठी देणार? 2 किंवा 3 एकर साठी त्याला द्यायचं. त्याला आधी सांगायचं तू रिझल्ट बघ. ज्यावेळेस तू 2 एकर मध्ये फवारणी, त्याला स्वतःला असं वाटायला पाहिजे यार मी 10 एकर मध्ये घेतलं पाहिजे होतं. म्हणजे येस ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जर डाळिंब किंवा कापूस किंवा भेंडी वगैरे पिकं जर ऊसाच्या शेताच्या बाजूला असतील तर जे ड्रिफ्ट आहे वाऱ्यामुळे तिकडे जाऊन ते पीक, त्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे कमीत कमी त्या पिकापासून अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलं पाहिजे, ही काळजी घ्यायची. आता सिंडिकाचं पॅक